नमस्कार. मी परमदास जाधव. तर आज जगामध्ये ए-आय हा आलेला आहे. तर ए-आयमुळे आपल्याला खूप अशा क्षेत्रामध्ये ए-आय आणि माणूस यांची शर्यत लागलेली आपल्याला दिसते. आणि त्याच्यामध्ये ए-आयमुळे बाकी खूप अशा जणांच्या नोकऱ्यासुद्धा गेलेल्या आहेत. तर नेमकी हा ए-आय काय आहे? आणि त्याची माणसाची तुलना कशी करावी? तर ए-आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय, तर एक मशीन आहे ते. कॉम्प्युटरला आपण जसं सांगतोय तसं ते कॉम्प्युटर करतंय. तसंच ही मशीन पण आपण माणूस जसं सांगतोय तसं ते उत्तर वगैरे देतंय. ते चॅट बॉक्स किंवा ChatGPT. तर ChatGPTला आपण जसं सांगलं तसं ते आपल्याला माणसासारखं उत्तर देते. तर माणूस म्हणजे काय? तर माणूस म्हणजे मानव नैसर्गिक बुद्धी असलेला जीव आहे, जो स्वतः विचार करतोय, भावना, अनुभव आणि कल्पनाशक्ती वापरतोय. यालाच माणूस म्हणतात. तर ए-आय बुद्धिमत्ता ही आर्टिफिशियल मशीननी बनवलेली एक नॅचरल जन्मलेली एक बुद्धिमत्ता आहे. तर ए-आयला ह्या भावना नसतात आणि माणसाला भावना असतात. त्याला सगळं कळतंय माणसाला. तसे ए-आयला कळत नाही. तर स्पीड हा ए-आयला खूप वेगवान आहे. तुम्ही त्याला विचाराल तर तो काही पण विचारा त्याला. तो सेकंदात लाखोचं काम करतोय किंवा सेकंदात तुम्हाला कोणतं पण उत्तर देतोय. तसा माणूस हा त्याला वेग नाही, जास्त नाही वेग. त्याला माहीत असलं तर तो सांगतोय किंवा त्याला शोधावं लागतंय किंवा तो करतोय तेव्हा. त्याच्यामुळे माणसाला मर्यादित वेळ आहे. तो कोणतं पण काम लगेच करू शकत नाही किंवा काही समजू शकत नाही. तर ए-आय डेटा शिकल्यावर तो शिकवतोय किंवा त्याला आपण शिकवल्यावर तो दाखवतोय किंवा त्याला सांगल्यावर तो करतोय. तसा माणूस हा अनुभव, चुका, निरीक्षणातून तो शिकतोय. त्याला माणसाला हे सगळं कळतंय. तर ए-आयच्या आधारित आपण डेटावर आधारित नवीन कोणती पण कल्पना हे आधीच्या डेटावर आधारित हे करतोय ए-आय. आणि माणूस हा पूर्णपणे नवीन आयडिया तयार करू शकतोय. तसं ए-आयला अगोदरचा डेटा द्यावा लागतोय किंवा माहिती द्यावी लागते आणि नंतरच ते ए-आय हा कोणती पण कल्पना वगैरे करतोय. तसा ए-आय निर्णय क्षमता, त्याची लॉजिक, अल्गोरिथम, तर माणूस लॉजिक, अल्गोरिथम, एक्सपिरियन्स यांच्यावर तो निर्णयाची क्षमता त्याच्यावर असते. तर ए-आय हा 24 तास काम करू शकतोय. त्याला थकवा येत नाही किंवा त्याला आरामाची गरज नसते. तसा माणूस हा त्याला थकवा येतो, विश्रांतीची गरज असते आणि त्याच्यामुळं काम करण्याची क्षमता ही ए-आयकडे जास्त आहे. तसंच
चुकांचा डेटा, चुकांची उत्तरे किंवा चुकीची उत्तरे तर स्वतः सुधारणा करून हा माणूस करू शकतोय, तसा AI करू शकत नाही. तर कोणत्याही परिस्थितीत ॲडजस्ट होतोय. माणूस हा जवळून तो ॲडजस्ट होतोय. तसा AI हा मर्यादित आहे. सुरुवातीला खर्च हा AIचा महाग असतोय आणि माणसाला पगार, वेळ आणि ट्रेनिंग लागते. ते AIचे काही फायदे आहेत, तर तो खूप फास्ट काम करतोय आणि मोठा डेटा हँडल करू शकतोय. जो 24 तास हा काम करतोय. चूक कमी जर डेटा बरोबर असेल तर. तर AIचे तोटे काय आहेत, तर भावना नाहीत त्याला. स्वतःहून विचार करू शकत नाहीत. चुकीचा डेटा, चुकीचा परिणाम आणि त्याला नोकऱ्यांवर परिणाम हा होत नाही. तर माणसाचे फायदे काय आहेत, तर तो नवीन नवीन आयडिया तयार करतोय. भावना आणि समज आहे त्याला. समस्या सोडवण्याची क्षमता असते माणसामध्ये आणि तो नेतृत्व करू शकतोय. तर त्याचे तोटे काय आहेत, तर माणसाला थकवा येतोय, चुका होतात, वेग कमी आहे कोणती पण गोष्ट करायला, भावना कधी कधी चुकीचे निर्णय देतात. तर AI हा रिपोर्ट ॲनालिसिस करतोय आणि ह्युमन म्हणजे माणूस हा रुग्णांशी बोलून निर्णय घेतोय. तर हवामान हा AI हा हवामान अंदाज देतो आणि माणूस हा अनुभवाने शेती करतोय. तर हे असं आहे कॉम्बिनेशन AI आणि माणसामधील.